माझा जन्म हिंदू मराठा कुटुंबातला. मी जय भीम म्हटल्यानंतर सगळे म्हणतात की अरे वा ही आपल्यातलीच आहे, पण मला खूप टोचतो हा शब्द आपल्यातली. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एका अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या अभिनेत्रीने थेट त्या ठिकाणी सांगितलं की मी मराठा आहे तरी देखील मी जय भीम म्हणते आणि मी ती मराठी आहे जिला जय भीम म्हणायला आवडतं. तर मित्रांनो, तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्यामध्ये तिने अनेक असे परखड मत मांडलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिला कसे समजले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे संपूर्ण तिने सांगितलं. परंतु सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, त्या अभिनेत्रीचं नाव आहे संध्या पानसकर. यांनी मॅक्स महाराष्ट्र या चॅनल वरती त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये त्या बोलत असताना सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहे ते मला कुण्या बौद्ध समाजाच्या माणसाकडून समजले नाही, तर मला एका ब्राह्मण स्त्रीकडनं समजले, एका ब्राह्मण व्यक्तीकडनं समजले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत. कदाचित बौद्ध समाजाने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दैवतीकरण सुरू केलेलं आहे, त्यामुळे कदाचित ते समजून सांगू शकत नाही. परंतु त्या उलट ब्राह्मण समाजाच्या लोकांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे ते समजून सांगितलं आणि तेव्हापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानायला लागले. मला अगोदर फक्त आंबेडकरच माहीत होते आणि आंबेडकर हे जय भीमवाल्यांचे आहेत किंवा बौद्ध धर्माचे आहेत, फक्त एवढंच मला माहीत होतं. नंतर मला समजलं की ते फक्त आंबेडकर नाहीत, तर ते बाबासाहेब आहेत आणि फक्त बाबासाहेब नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांनी स्त्रियांसाठी काय केलं हे मला तेव्हा समजलं, जेव्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगण्यात आले. तर तिने असे अनेक मत मांडले मित्रांनो, ज्यामुळे नक्कीच आपले डोळे उघडतील. चला पाहूया ती नेमकं काय म्हणते. मी जय भीम म्हटल्यानंतर सगळे म्हणतात की अरे वा ही आपल्यातलीच आहे, पण मला खूप टोचतो हा शब्द आपल्यातली. मला घरून पण खूपदा क्रिटिसिझम होतं की जय भीम बोलते, एवढी आंबेडकरांचे प्रोग्राम वगैरे करते, पण दीक्षा घेतली नाही. मला कळत नाही ते घेतल्याने काय होणार आहे. दीक्षा घेणं म्हणजे काय, 5 फळं पूजणं का? US ला जाऊन 25 दिवसाचं रिप्रेझेंटेशन केलंय भारतासाठी. तिकडे जायला मिळालं कारण मला वाटतं मी बाबासाहेब वाचले म्हणून. त्यांचं कार्य मला वाटतं गुगलमध्ये वाचून सांगण्यापेक्षा माझ्या जीवनात बाबासाहेबांमुळे काय बदल झाला मला वाटतं ते सांगू तर ते कार्य निश्चित. मी बुद्धिस्ट आहे म्हणून बाबासाहेब माझे आहे की माझ्याकडे बुद्धी आहे म्हणून बाबासाहेब माझे आहेत. एका ब्राह्मण मैत्रिणीकडून मला बाबासाहेब कळले, पण माझ्या बाजूच्या दोन्ही घरांमध्ये बुद्धिस्ट फॅमिली होती, त्यांनी माझ्यापर्यंत बाबासाहेब कधी पोहोचवले नाही. म्हणजे त्यात